about the 9th standard mathematics topic, that is set. We have seen in the last lecture the introduction of set. Now in this class we will see the methods of writing set. Set संच लिहिण्याच्या पद्धती. In that the first method is listing method or roster method. Listing method is also called roster method. लिस्टिंग मेथड मीन्स यादी पद्धती. आता फर्स्ट मेथड आहे आपली लिस्टिंग मेथड. इन दॅट सम रूल्स आर देअर. विच आर दे? सी द फर्स्ट रूल. राईट all elements in curly bracket. Curly bracket is this. लिस्टिंग मेथड मध्ये सेट लिहिण्याची पद्धती सांगितलेली आहे ते बघा. राईट ऑल एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. जे संचामधले घटक आहेत ते कशामध्ये लिहायचे? आपल्याला कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस मध्ये लिहायचे. नाउ द सेकंड वन. each element write only once and separated by using commas. सेकंड रूल काय सांगितलेला आहे की each element write only once. प्रत्येक एलिमेंट हा फक्त एकदाच लिहायचा आहे आणि तो कशाने वेगळा दाखवायचा आहे? बाय युजिंग कॉमा. कॉमा देऊन त्याला काय करायचंय? ते सेपरेट करायचं आहे. नाउ द थर्ड रूल इज द ऑर्डर ऑफ element is not important but it is necessary to write all the elements. थर्ड रूल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. जी ऑर्डर आहे एलिमेंटची, आपण जे संचामध्ये घटक लिहितो त्याचा क्रम महत्वाचा नाहीये. बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स. पण काय करायचंय? काय आवश्यक आहे त्याच्यासाठी? जे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते त्या सेट मध्ये आले पाहिजेत. सी द एक्झाम्पल बघा. A is the set of numbers 3, 5, 7, 9. What are these numbers? These are the odd numbers between 1 to 10. हे काय आहेत? 1 to 10 मधले odd numbers आहेत. Now see this set we can write as 5, 7, 9, 3. Here order is not same but all elements of this set is here. Order त्याचा क्रम आहे का? इथं क्रम नाहीये. आपण त्याला कसं पण लिहू शकतो, पण प्रत्येक एलिमेंट हा ह्या सेट मध्ये आला पाहिजे. नाउ द नेक्स्ट अँड लास्ट रूल ऑफ लिस्टिंग मेथड इज if the element comes more than once. बघा इथे काय म्हणलेलं आहे? इफ द एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स. जर एकापेक्षा जास्ती वेळेस जर तो एलिमेंट रिपीट झालेला असेल देन राईट इट ओनली वन्स. तर काय करायचं आपल्याला? तो फक्त एकदाच लिहायचा आहे. सी द एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. द लेटर्स इन द वर्ड remember. REMEMBER. See here. In this word REM are repeated.
बघा इथं ई 3 वेळेस आलेला आहे, एम 2 वेळेस आलेला आहे, आर पण 2 वेळेस आलेला आहे. तर काय रिपीट झालेला आहे? लेटर आर ई एम. देन हाऊ टू राईट द सेट? आता सेट कसं लिहायचं? ए इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड रिमेंबर. हाऊ टू राईट? आर ई एम and B. R E M B is the set of letters in the word remember. Now the second method is rule method. This is the second method of writing the set. Rule method or this is builder form. काय आहे रूल मेथड? मीन्स गुणधर्म पद्धती. याच्यामध्ये बघा, इन दिस मेथड राईट द जनरल एलिमेंट्स युजिंग व्हेरिएबल्स. इथे काय यूज करायचंय आपल्याला? आता व्हेरिएबल्स यूज करायचे. फर्स्ट लिस्टिंग मेथड मध्ये आपण काय केलं होतं? डायरेक्टली एलिमेंट्स लिहिलेले होते. जे एलिमेंट जे घटक प्रेझेंट आहेत ते आपण काय लिहिलं होतं? ते सेट मध्ये लिहिलेलं होतं. पण आता इथे काय करायचंय आपल्याला? रूल मेथड मध्ये राईट द जनरल एलिमेंट्स युजिंग व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे एक्स वाय झेड. दीज आर द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सचा यूज करून आपल्याला काय करायचंय? तो सेट लिहायचंय. फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन. तिथे काय असेल? एक व्हर्टिकल लाईन पण असेल त्याच्यामध्ये. व्हर्टिकल लाईन और कोलन. ह्यालाच आपण काय म्हणतो? कोलन किंवा कोलन पण आपण तिथे यूज करू शकतो. अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. आणि त्या व्हेरिएबलची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला पुढे लिहायचं आहे. नाव सी हिअर एक्झाम्पल. एक्झाम्पल घेऊन आपल्याला ते लवकर लक्षात येईल. सी द एक्झाम्पल. ए इज द सेट ऑफ एक्स. इथं काय यूज केलेला आहे? व्हेरिएबल. विच व्हेरिएबल इज? एक्स. एक्स हा काय आहे? व्हेरिएबल आहे. इथं काय यूज केलेला आहे? व्हर्टिकल लाईन यूज केलेली दिसते सगळ्यांना? व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन अँड दिस इज द प्रॉपर्टी. इकडे काय लिहिलेलं आहे? त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी लिहिलेली आहे. नाव सी व्हॉट इज दिस? ए इज द सेट ऑफ एक्स. ए हा असा संच आहे एक्सचा. एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स काय आहे? नॅचरल नंबरचा घटक आहे. एन मीन्स नॅचरल नंबर. एक्स बिलॉंग्स टू एन. आणि ते कंडिशन दिसायली. काय कंडिशन आहे? 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 10. म्हणजे काय आहे तो? 1 to 10 मधले काय आहेत तिथं? नॅचरल नंबर्स आहेत. नाव हाऊ टू रीड दिस सेट? आता आपण ह्याचं कसं वाचन करायचं? सी हिअर. ए इज द सेट. ए इज द सेट ऑफ एक्स. ए इज द सेट ऑफ एक्स. ह्याला काय लिहायचं? जी व्हर्टिकल लाईन आहे सच दॅट. व्हर्टिकल लाईन म्हणजे सच दॅट एक्स बिलॉंग्स टू n. x belongs to n and this condition 1 is less than x is less than 10. म्हणजे काय आहे? 1 to 10 मधले नॅचरल नंबर्स आहेत ते. नाव सी द अनदर एक्झाम्पल. आता दुसरे एक्झाम्पल बघूयात आपण. b is the set of y such that b is the set of y. इथं व्हेरिएबल कोणता घेतलेला आहे आपण? y घेतलेला आहे. ही व्हर्टिकल लाईन म्हणजे such that y is the prime number between 1 to 10. काय दिलेलं आहे सेट मध्ये? b is the set of y. y is the variable. This is vertical line such that y is the prime numbers between 1 to 10. कोणते आहेत आता prime numbers between 1 to 10? 2, 3, 5 and 7. These are the prime numbers between 1 to 10. Now see the another example. आणखीन एक example बघा. Q is the set of P by Q such that P and Q belongs to I and Q is not equal to 0. Next example बघा आता. Q is the set of P by Q. Q हा कशाचा सेट आहे? P
the numbers in the form of p by q such that p and q belongs to I. I means integer. p आणि q कशामध्ये बिलॉंग्स आहेत, कशामध्ये आहेत ते इंटिजर्स आहेत. and q is not equal to 0. This is the rule method. ही काय आहे, rule method आहे. Now see the examples, our practice set first. Set 1.1. In that the first question is write the following sets in roster method. Roster method means listing method. यादी पद्धतीमध्ये आपल्याला काय लिहायचे, खाली दिलेले सेट्स लिहायचे आहेत. नाउ सी द फर्स्ट वन, सेट ऑफ इवन नंबर्स. काय आहे, सेट ऑफ इवन नंबर्स, समसंख्यांचा संच. सी हियर A is the set of even numbers. Even number समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत, 2 4 6 8 10 अप टू, इथं कंडिशन दिलेली आहे का आपल्याला, काही लेस दॅन इक्वल टू नाहीये, म्हणजे अप टू डॅश डॅश डॅश. दिस इज द सेट ऑफ इवन नंबर्स. नाउ सी द नेक्स्ट वन, सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. सेकंड सेट कोणता आहे, बी इज द सेट ऑफ इवन प्राइम नंबर. इवन प्राइम नंबर सममूळ संख्या. इवन प्राइम नंबर इज ओनली 1. फक्त एकच इवन प्राइम नंबर आहे, तो कोणता आहे, 2. दिस इज द सेट ऑफ इवन प्राइम नंबर. नाउ सी द थर्ड वन, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. काय आहे हा थर्ड सेट, कशाचा आहे, निगेटिव्ह इंटिजर. आता निगेटिव्ह इंटिजर लिहायचे आपल्याला, सी हियर, आणि इथं कंडिशन दिलेली आहे का, काही नाहीये, म्हणून काय लिहायचं बघा. इथं निगेटिव्ह इंटिजर कुठून स्टार्ट होते, 0च्या लेफ्ट हँड साइड करून स्टार्ट होते. सी हियर -1 -2 -3 अप टू डॅश डॅश डॅश. कारण इथं काहीच कंडिशन दिलेली नाहीये, म्हणजे ती काय असेल, अप टू इन्फिनिटी असेल. नाउ द नेक्स्ट वन, 7 बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम. सगळ्यांना माहिती आहे 7 बेसिक साऊंड कोणते कोणते आहेत. 7 बेसिक साऊंड्स, डी इज द सेट ऑफ बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम. कोणते कोणते साऊंड्स आहेत मग, सा, रे, ग, म, प, ध, नी. These are the 7 basic sounds of sargam. Now the second question is, write the following symbolic statement in words. आपल्याला इथं काही सिम्बॉलिक स्टेटमेंट म्हणजे चिन्हामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत, ते आपल्याला कशामध्ये लिहायचे, वर्ड्स मध्ये लिहायचे, अक्षरामध्ये लिहायचे. सी द फर्स्ट स्टेटमेंट, 4/3 belongs to Q. How to write it in your words? See here, 4/3 is an element of set Q. 4/3 is an element of set Q. Now next one, -2 does not belongs to Q. इथे काय आहे, -2 does not belongs to Q. How to write it in words? -2 is not an element of set Q. -2 हा संच Q चा घटक नाही. Now next one, P. P is the set of P such that P is an odd number. Right. P is the set of P. इथं व्हेरिएबल कोणता यूज केलेला आहे, P. हा काय वर्टिकल लाइन्स मीन्स such that P is an odd number. P is an odd number. Got it? समजले सगळ्यांना अक्षरामध्ये कसं लिहायचं ते. नाउ द थर्ड क्वेश्चन इज, राइट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. काय करायचं आता आपल्याला, राइट एनी 2 सेट्स लिहायचे आहेत आपल्याला बाय लिस्टिंग मेथडचा पण यूज करायचा आहे, आणि तिथं रूल मेथड पण यूज करून काय लिहायचं आहे आपल्याला, 2 सेट्स लिहायचे. नाउ सी द फर्स्ट सेट.
आता फर्स्ट सेट बघा आपण कशाचं लिहिलेलं आहे, बाय युजिंग लिस्टिंग मेथडनी. ए इज इक्वल टू रुलर, पेअर ऑफ कंपास, प्रोटेक्टर, सेट स्क्वेअर्स, डिवायडर, पेन्सिल, इरेज. हे सगळे काय आहेत, आपल्या जे कंपासमध्ये साहित्य असते, कंपासमधल्या साहित्याची नावं आहेत. हे आपण कशाने लिहिलेलं आहे, लिस्टिंग मेथडने लिहिलेलं आहे. हाऊ टू राईट इट इन ए रूल मेथड. आता रूल मेथडमध्ये कसं लिहायचंय बघा, रूल मेथड. ए इज द सेट ऑफ एक्स. इथं व्हॅरिएबल काय वापरलेलं आहे, एक्स वापरलेला आहे. सच दॅट एक्स. आता त्याचं काय लिहायचंय आपल्याला, इथं प्रॉपर्टी लिहायची. त्याची प्रॉपर्टी काय आहे, दीज आर द टूल्स ऑफ ए जॉमेट्री बॉक्स. म्हणून काय लिहायचं, ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ टूल ऑफ जॉमेट्री बॉक्स. हे सगळं काय आहे, जॉमेट्री बॉक्स मधले टूल्स आहेत. म्हणून आपण इथे लिहिलं एक्स इज अ टूल ऑफ जॉमेट्री बॉक्स. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ सेट. आपल्याला इथे किती लिहायचे, 2 लिहायचे. नाव सी द सेकंड वन. सेकंड वन बघा आता, बाय युजिंग लिस्टिंग मेथडनी कसं लिहिलेलं आहे सेकंड सेट आपण. बी इज इक्वल टू -2, -1, -0, -1, -2, -3. This is the set B. How to write this set? By using rule method. आता आपल्याला रूल मेथडने पण हा सेट लिहायचा आहे. मग कसं लिहायचा आपण तो, B is the set of x. इथं पण व्हॅरिएबल x वापरलेला आहे. such that x belongs to I. I means integers. काय आहेत हे, इंटिजर नंबर्स आहेत. सी हिअर कंडिशन. आता इथं कंडिशन दिलेली आहे, कारण इथं काय आहे, तो -2 पर्यंत आहे आणि इकडं +3 पर्यंत आहे. मग -3 इज लेस दॅन x. काय असेल ते, -3 पेक्षा लेस दॅन असतील आणि x ग्रेटर दॅन और लेस दॅन और इक्वल टू 3 आणि काय असतील ते 3 पर्यंत असतील. म्हणून इक्वल टू आले की आपण काय करायचं, ते 3 पण जे इथं एलिमेंट असेल तो पण एलिमेंट घ्यायचा. इथं आपण 3 घेतलेला आहे. दिस इज द रूल मेथड. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आपल्याला खाली काही सेट्स दिलेले आहेत, ते आपल्याला लिस्टिंग मेथडनी लिहायचे आहेत. यादी पद्धतीने ते सेट्स आपल्याला लिहायचे आहेत. नाउ व्हॉट इज द फर्स्ट वन, ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. इंडियन सोलार इयर मीन्स भारतीय सौर वर्षातील महिने लिहायचे आहेत. आपल्याला काय लिहायचे, भारतीय सौर वर्षातील महिने लिहायचे. आता दिस इज सपोज ए इज द सेट ऑफ मंथ्स इन इंडियन सोलार इयर. कोणते कोणते आहेत, कोणते, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. दीज आर द मंथ्स इन इंडियन सोलार इयर. नाउ सी हिअर, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ and Falgun. These are the months of a Indian solar year. Now the next one, letters in the word complement. आता second set कोणता आहे, the letters in the word complement. See here, suppose set B is equal to the letters in the word complement. आता इथे complement मध्ये बघा, letter C, O, M, P, L, E. M is repeated, it writes once. M repeat झालेला आहे इथं, म्हणून त्याला फक्त एकदाच लिहायचं. आपण एकदा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर E is also here. Next one N and T. This is the set of letters in the word complement. Now the next one, set of human sensory organ. Human sensory organ. Suppose C is the set of human sensory organ. आता human sensory organ कोणते कोणते आहेत,
नोज, आईज, इयर, टंग अँड स्किन. 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कोणती? नाक, कान, डोळे, जीभ आणि आपली त्वचा. राईट वन बाय वन. नोज, आईज, ear, tongue and skin. These are the human sensory organs. Now the next one, set of prime number from 1 to 20. काय आहे? Set of prime number. Prime numbers means मूळ संख्या between 1 to 20. See here. D is the set of prime number between 1 to 20, 2, 3, 5, 7. Next 11, 13, 17, 19. These are the prime numbers between 1 to 20. Now the next, नेम ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. काय लिहायचे आता? इथे आपल्याला खंड लिहायचे आहेत. किती खंड आहेत? हाऊ मेनी कॉन्टिनेंट्स? देर आर 7 कॉन्टिनेंट्स. सी हियर. सपोज P is the set of names of continents. First one is Asia, Africa, South America, North America, Europe, Antarctica, and 1, 2, 3, 4, 5, 6 and 1 is Australia. These are the continents of the world. हे काय आहेत? पृथ्वीवरील खंडाची नावे आहेत. किती खंड आहेत? 7 खंड आहेत. कोणती कोणती? आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, द लास्ट क्वेश्चन इज, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. इथं काय करायचंय आपल्याला? खाली सेट दिलेले आहेत आपल्याला काही. ते कशामध्ये लिहायचे? आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचे, गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचे. कसं लिहितो आपण? व्हेरिएबलचा यूज करून लिहितो आपण रूल मेथड मध्ये. सी वन बाय वन. नाउ फर्स्ट सेट इज 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. What are they? हे काय सगळे? 4, 9, 16. These are the square numbers. The square of 1 is 1, square of 2 is 4, square of 3 is 9, 4 is 16, 5 is 25. कुठपर्यंत दिलेले आहेत? स्क्वेअर ऑफ 10 is equal to 100. किती? 1 to 10 पर्यंतचे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत ते. नाउ हाऊ टू राईट इट इन ए रूल मेथड. आता आपल्याला हे कशामध्ये लिहायचंय? गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचंय. सी हियर. ए इज द सेट ऑफ, आता व्हेरिएबल यूज करावं लागेल कारण तिथे रूल मेथड आहे. ए इज द सेट ऑफ एक्स such that x is equal to n square. आहे का? x is equal to n square. a हा काय आहे? x चा संच आहे. such that x is equal to n square. आता कंडिशन लिहा. n म्हणजे n belongs to कॅपिटल n म्हणजे n काय आहे? नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे. आणि त्याची कंडिशन काय असेल? 1 to 110 पर्यंतचे स्क्वेअर नंबर्स आहेत ते. म्हणून कसं लिहायचं? n is less than or equal to 10. हा असेल रूल मेथडनी लिहिलेला आपला हा सेट असेल. नाउ द नेक्स्ट सी हियर. बी इज द सेट ऑफ 6, 12, 18, 24, 30, 36, 42 and 48. काय आहे ते आता? 6, 12. दिस इज द टेबल ऑफ 6, मल्टिपल ऑफ 6 अप टू 48. 48 पर्यंत दिलेला आहे. 6 8 जा 6 8 जा 48. किती कुठपर्यंत दिलेला आहे तो? 8 पर्यंत दिलेला आहे. मग काय लिहायचं? बी इज द सेट ऑफ, व्हेरिएबल यूज करायचं x such that
x इज इक्वल टू 6n, कारण तो काय आहे 6च्या मल्टिपलमध्ये आहे. पुट हिअर n इज इक्वल टू 1, 6 1 जा 6, n इज इक्वल टू 2, 6 2 जा 12, n इज इक्वल टू 3, 6 3 जा 18. Now n is equal to 8, 6 8 जा 48. Now write the condition n belongs to n and see here n is less than 9. n काय आहे 9 पेक्षा लहान आहे, म्हणजे कुठपर्यंत आहे तो 8 पर्यंत असेल. ही कंडिशन आपण लिहिली. नाउ सी द नेक्स्ट वन. C is the set of S, M, I, L, E. Letters S, M, I, L, E. काय आहेत? स्माइल आहे. इथं वर्ड कोणतं तयार होतो? स्माइल. नाउ राईट इन रूल मेथड. आता रूल मेथड मध्ये लिहायचे. सी हिअर X is the set of X such that C is the set of X such that X is a letter in the word smile. S M I L E. काय आहेत? स्माइल या वर्ड मधले लेटर्स आहेत ते. नाउ द नेक्स्ट वन. D is the set of Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. हे काय आहेत? द डेज ऑफ वीक. हे काय आहेत? आठवड्यातील वार आहेत. त्याचा सेट दिलेला आहे. तो आपल्याला कशामध्ये लिहायचा? आता हे लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला दिलेला आहे. डायरेक्ट एलिमेंट लिहिलेले आहेत मध्ये. आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचे. सी हिअर D इज द सेट ऑफ. आपण आता इथे वेगळा व्हेरिएबल पण वापरू शकतो. यूज हिअर y. आपण इथे y घेतला. y such that y is the day of week. Day of week. Next last one. X is the set of element A, E, T. X काय आहे? A, E, T हा लेटर्सचा तो सेट आहे. तो आपल्याला